नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. सत्ता संघर्ष राजकारणापेक्षा राज्य, देश आणि समाज मोठा असतो. धर्माच्या पलीकडे जाऊन कोणावरही अन्याय होऊ न देता सर्व समाज घटकांना सोबत घेऊन कल्याणकारी स्वराज्याची निर्मिती करायची आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केलं. 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान येथे राष्ट्रध्वजवंदन आणि भव्य संचलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसंच थोर स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारकांना विनम्र अभिवादन देखील करण्यात आलं. कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, रवींद्र पाठक, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशिष डुमरे, महापालिका आयुक्त श्री सौरभराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हे आपलं प्रमुख ध्येय असल्याचं उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडीमुक्त प्रवास, शेती प्रगती, उद्योगांना आणि व्यवसायांना चालना हे देण्याकडे आपला कल असेल असं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं. शासन आपला दारी हा उपक्रम देशातील एक यशस्वी आणि विक्रमी उपक्रम ठरला असून लाखो नागरिकांना त्याचा फायदा होत असल्याचं देखील यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. राज्यातील हवामानाने सध्या नागरिकांची चांगलीच परीक्षा बघायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसात ढगाळ वातावरण, सकाळचं धुकं आणि दुपारनंतर जाणवणारी उष्णता असं संमिश्र चित्र बघायला मिळतं आहे. तापमानात झालेल्या वाढीमुळे थंडीचा जोर काहीसा ओसरला असून अनेक भागात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवलं जात आहे. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार 26 जानेवारी रोजी राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवर हवामान अंशतः ढगाळ राहील. मुंबईत सकाळच्या वेळेत धुक्याची जुलई जाणवू शकते, तर दिवसभर ढगांची ये-जा सुरू राहील. उत्तर महाराष्ट्रात हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता असल्याचं देखील नमूद करण्यात आलं आहे. जानेवारीच्या अखेरीस हवामानात होणारे बदल लक्षात घेता कुठे थंडी, कुठे उकाडा, तर कुठे हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. या बदलांमुळे सर्दी, ताप आणि इतर आरोग्यविषयक तक्रारी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संदीप लेले यांच्या पुढाकाराने सध्या ठाणे शहरातील पाचपाखडी परिसरामध्ये माघी गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या माघी गणेशोत्सवाला काल वनमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री गणेश नाईक यांनी भेट दिली. यावेळी श्री गणेश नाईक यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. श्री संदीप लेले यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळेस बोलताना श्री गणेश नाईक यांनी भारतीय जनता पार्टी हा एक अतिशय शिस्तबद्ध पक्ष आहे, मात्र ठाणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची शिवसेनेशी युती झाल्यामुळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत. जर ठाणे शहरामध्ये सुद्धा युती झाली नसती तर ठाण्यात भारतीय जनता पार्टीचा महापौर होऊ शकला असता, असं प्रतिपादन श्री गणेश नाईक यांनी केलं आहे. गणेश नाईक यांच्या या विधानावरून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यावर निवडणुकीआधी वनमंत्री श्री गणेश नाईक यांनी जोरदार टीका केली होती, मोठ्या प्रमाणात आगपाखड केली होती. मात्र निवडणुकीनंतर हे सगळं वातावरण निवळलं, अशा प्रकारचं स्टेटमेंट खुद्द गणेश नाईक यांनी दिलं होतं. निवडणुकीमध्ये जी काही चिखलफेक झाली ती झाली, मात्र आता ते सगळं संपलं आहे, अशा प्रकारची भूमिका श्री गणेश नाईक यांनी घेतली होती. मात्र काल पुन्हा एकदा श्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार आगपाखड केलेली आहे. गणेश नाईक यांच्या पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या या टीकेमुळे आता शिवसेनेकडनं कशा प्रकारचं प्रत्युत्तर दिलं जातं हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पुंडलिक म्हात्रेला ज्या अखंड काँग्रेस असताना डोंबिवली कल्याणमध्ये नगराध्यक्ष कधी काँग्रेसचा होऊ शकला नाही, ते पुंडलिक म्हात्रेला महापौर मी बनवला होता.
पुढे म्हणजे मग काय राहिलं? जिल्हा परिषद त्यावेळेला राष्ट्रवादीची होती, जिल्हा सहकारी बँक ठाणे जिल्हा सहकारी बँक राष्ट्रवादीची होती. म्हणजे किल्ले कोणाचे नाहीत. आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, ते ह्यांचे नामोनिशान साफ करून टाकावे. हे मी आजपर्यंत बोलतो. फक्त काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही ते आदेश मानतो. माझा आनंद 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 हरपला. शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंद दिघे साहेबांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री अनिल मुंबईकर यांच्या वतीने जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन. पुनश्च एकदा धर्मवीर आनंद दिघे साहेबांना जयंती दिनानिमित्त ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री अनिल मुंबईकर यांच्या वतीने जयंती दिनानिमित्त विनम्र आदरांजली. माझा आनंद 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 हरपला. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. माझा आनंद 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 हरपला. शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंद दिघे साहेबांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री अनिल मुंबईकर यांच्या वतीने जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन. पुनश्च एकदा धर्मवीर आनंद दिघे साहेबांना जयंती दिनानिमित्त ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री अनिल मुंबईकर यांच्या वतीने जयंती दिनानिमित्त विनम्र आदरांजली. माझा आनंद 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 हरपला. गेल्या काही दिवसांपासून ठाणे महानगरपालिकेच्या मुंब्रा परिसरातील नवनिर्वाचित नगरसेविका सहेर शेख या चांगल्या चर्चेत आहेत. काल त्यांनी MIMचे महाराष्ट्राचे नेते श्री इम्तियाज जलील यांच्या समवेत एक पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
यावेळेस आपण व्यासपीठावरून संपूर्ण मुंब्रा हरा करायचं म्हणत होतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने मुंब्रा हराभरा करायचा, मुंब्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करायची असा आपला उद्देश होता, अशी सारवासारव त्यांनी केली. यावेळेस बोलताना श्री इम्तियाज जलील यांनी देखील सहर शेख यांची बाजू घेतली. जर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे नेते संपूर्ण ठाणे जिल्हा, संपूर्ण महाराष्ट्र भगवा करायचा असं म्हणू शकतात आणि त्यावेळेस ते अँटी कॉन्स्टिट्यूशन होत नाही, तर जर आम्ही मुंब्रा हिरवा करायचा म्हटला तर ते अँटी कॉन्स्टिट्यूशन कसं काय ठरतं असा सवाल देखील श्री इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला. यावेळेस भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर देखील त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली. सहर शेख यांनी माफी मागितलेली नाही असं देखील यावेळेस श्री इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलं. अभी उनका एक स्टेटमेंट सुना है कि इस देश के अंदर अगर रहना होगा तो सिर्फ भगवा और नीला चलेगा. इनको तो नीला भी नहीं चलता है सर. वो तो जरूर भाजपा को नीला भी नहीं चलता है. पहले वो सोच रहे हैं कि हरे को निपटाए फिर नीले पे आए करके उसमें. हाँ? उनकी षड्यंत्र, उनकी साजिश यही है, लेकिन उनको ये नहीं मालूम है कि हरे को निपटाने के चक्कर के अंदर नीला भी हमारे साथ जुड़ा हुआ है करके. हाँ? और अब भगवा भी हमारे साथ में आ गया है करके. क्योंकि धीरे धीरे लोगों को ये बात समझ में आ रही है. हाँ? जिस एकनाथ शिंदे साहब का आप जिक्र कर रही है मैडम, एक खासदार, 5 आमदार, एक पालक मंत्री मेरे शहर के अंदर. हाँ? हमने 33 सीटें जीते, वो 13 सीटें जीते. इसी को जोड़ के सवाल है कि बीएमसी चुनाव में 2 भाई साथ भी आए, उसमें से एक भाई की पार्टी आपसे भी कम सीट लेकर आई. क्या कहेंगे इस स्थिति पर, जिस तरह की भविष्य में स्थिति बन रही है? देखिए, लोगों को समझ में आ रहा है, लोगों को समझ में आ रहा है कि राजनीति के अंदर कैसे घटिया घटिया खेल किए जा रहे हैं. हाँ? जो एकनाथ शिंदे साहब है तो हमारे ऊपर उंगली उठा रहे हैं. आज हमारे पास अगर पैसा रहेगा तो हम भी हेलीकॉप्टर लेके जाकर उनको गुवाहाटी टहला के लेके आ सकते हैं. हाँ? ये इतना खुले तौर के ऊपर कोई बोलता नहीं है, हम बोलेंगे. आपकी इजाजत हो तो सिर्फ एक सवाल शहर से किसी टॉपिक पर आपकी पार्टी ने जो स्टँड लिया. साहेब, पण ज्या पद्धतीने किरीट सोमय्या यांनी मुंब्रा पोलिसांना भेट दिली, त्यांनी असं सांगितलं की शहर शेखने जे माफीनामा लिहून दिलेला आहे ते मला मान्य आहे, आता याच्यापुढे काहीच नाही. आणि त्यांनी असंही सांगितलं की राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची सरकार आहे, त्यामुळे कोणालाही घाबरायची गरज नाही असं ते म्हणाले. या माणसाला तू आहे कोण रे बाबा? हाँ? काय आहे तू? कोणची कॉन्स्टिट्यूशनल पोस्टवर बसलेला आहे? हाँ? कोणता अधिकार आहे तुम्हाला की आम्हाला मान्य आहे, आम्ही पोलीस स्टेशनला गेलं? हाँ? अरे आता मी जाऊ शकतो ना पोलीस स्टेशनला, आणि बघायचं आहे का तर तोतल्याला की मी किती लोकांना घेऊन जाऊ शकतो? हाँ? जाऊ शकतो ना बाबा. हाँ? पण असं दाखवायचं की म्हणजे खूप महान आहे, खूप मोठा नेता आहे. अरे चिल्लर आता आम्ही गिनतच नाही त्याला. म्हणजे माझ्यासाठी म्हणजे हे किरीट सोमय्या सारखे चिल्लर लोकांना मी मतलब भावच देत नाही आहे. त्यांचं काम काय राहिलेलं आहे? शहरामध्ये जायचं, तुमचा बद तर तिथे पेत्यात येतात. भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्याचं नाव उद्या घोषित होण्याची शक्यता आहे. दरम्यान भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेमध्ये शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी होणार का, हा एक मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीला महत्त्वाची पदं मिळाली पाहिजे, अन्यथा भारतीय जनता पार्टी दुसरा विचार देखील करू शकते, अशा प्रकारचा सूचक इशारा भारतीय जनता पार्टीच्या ठाणे शहरातील नेत्यांच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांनी देखील भारतीय जनता पार्टीचं विरोधी बाकांवर स्वागतच असेल अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच ठाण्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी गेली अनेक वर्ष शिवसेनेसह युतीमध्ये सत्तेमध्ये सहभागी झाली होती. जर भारतीय जनता पार्टीने काही वेगळा निर्णय घेतला आणि विरोधात बसण्याचा निर्णय घेतला तर कदाचित ठाणे शहरातला विरोधी पक्ष आणखी बळकट होण्याची शक्यता आहे. कारण सध्या ठाणे महानगरपालिकेतलं पक्षीय बलाबल बघितलं तर विरोधक अतिशय क्षीण झाल्याचं चित्र बघायला मिळणार आहे. ठाणे महानगरपालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल बघता शिवसेना शिंदे गटाला 75 जागा मिळाल्या असून
एक अपक्ष असलेल्या प्रमिला केनी यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या 28 जागा आहेत. शरद पवार गटाला 12 तर NCPच्या अजित पवार गटाला 9 जागा आहेत. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला फक्त 1 जागा असून MIMला 5 जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाची ताकद अतिशय क्षीण असल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळतं आहे. जर भारतीय जनता पार्टी देखील विरोधकांना जाऊन मिळाली तर विरोधी पक्ष अधिक स्ट्रॉंग होऊ शकेल असं विरोधकांचं खुद्द म्हणणं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी विरोधी बाकांवर बसायला तयार होते की भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा उपमहापौर पद घेऊन सत्ताधारी बाकांवरच बसते हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी आणि मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने 16वा राष्ट्रीय मतदार दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. माझा भारत माझे मत मी भारत आहे या मूळ संकल्पनेवर आधारित हा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे संपन्न झाला. यावेळेस अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील तसंच निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, उपजिल्हाधिकारी वैशाली माने यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांजाळ हे उपस्थित होते. यावेळेस मार्गदर्शन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय संविधानाने मतदानाचा अत्यंत महत्त्वाचा अधिकार नागरिकांना दिला आहे. ठाणे जिल्हा हा जिल्ह्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेला जिल्हा असून 18 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक पात्र मतदाराने नोंदणी करणं आणि मतदानाचा हक्क बजावणं आवश्यक आहे. सध्या राबवल्या जाणाऱ्या SR कार्यक्रमाअंतर्गत जास्तीत जास्त युवकांनी आपली नावं नोंदवावीत. कलाकारांच्या माध्यमातून होणारी जनजागृती ही प्रभावी ठरते. म्हणूनच सिनेसृष्टीतील मान्यवर या मोहिमेत सहभागी झाले असल्याचं डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितलं. 16वा राष्ट्रीय मतदार दिन या अनुषंगानं ज्या विविध शाळा कॉलेजमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यांचा पुरस्काराचा वितरण कार्यक्रम होता. त्याच पद्धतीनं मतदार दिनाच्या निमित्ताने विविध विषयांवरती आज मार्गदर्शन करण्यात आलं. माननीय CEC यांचं ज्ञानेश कुमार सर यांचा संदेश इथे दाखवण्यात आला आणि सर्व नागरिकांकडून इथे उपस्थित अधिकाऱ्यांकडून उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमामध्ये आज नोंदवला. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.